नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com वर. माझ्यासोबत कोण आहे आज? महेश वामन मांजरेकर सर, तुमचं खूप स्वागत आहे रंगभूमी.com वर. धन्यवाद धन्यवाद. सर, तुम्ही 1992 साली एक नाटक करायचं ठरवलं, ते नाही झालं आणि आता ते येते 2025 साली. कथा रिलेटेबल आहे, आम्हाला खूप असं इंटरेस्ट आमचा वाढलेला आहे, क्युरिओसिटी वाढलेली आहे. प्लीज थोडंसं सांगा नाटकाबद्दल. फिल्टर कॉफी नावाचं नाटक आहे ते. कॉफी कुठे उगवली जाते, कुठल्या प्रदेशात उगवली जाते, ती कशी प्रोसेस केली जाते आणि मग ती त्यात किती दूध टाकलं की ती चांगली लागते आणि किती. बरं, नका सांगू. थ्रिलर एवढं आम्हाला सांगितलं, थ्रिलर ड्रामा आहे असं आम्हाला विराजसने थोडीशी हिंट दिलेली आहे. पण आम्हाला एवढं तरी सांगा की कधी नाटक बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना? 6 एप्रिलला ते नाटक बघायला मिळेल तुम्हाला. आणि बेसिकली रिलेशनशिपबद्दलच नाटक आहे ते. आणि आजच्या काळात ज्या म्हणजे ॲम्बिशन आणि रिलेशनशिप याच्यामध्ये काही फरक राहिला का? म्हणजे डज ॲम्बिशन रिलेशनशिपला पायदळी तुडवते का? आणि असं ते एक सरप्रायझिंग नाटक आहे. असं सरप्राईज होतील लोक, एवढे सांगतो मी. आणि स्टारकास्ट अगदी कमाल जमून आली आणि तुम्ही जी व्यक्तिरेखा 1992 साली साकारणार होता ती विराजच साकारतो. तर ते एक मला विचारावं वाटतंय का त्याची वर्णी कशी लागली आहे? त्याची नाही, आज काय झालं माहिती आहे ना की हल्ली इतके प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत ना की चांगल्या ॲक्टरला खूप काम आहेत. आणि अशा वेळेला तुम्हाला नाटक करताना तेवढी कमिटमेंट, आणि तुम्ही ॲक्टरना पण दोष देऊ शकत नाही रे. त्यांचा एक काळ येतो, मग त्याचा काळाचं ते ॲडव्हान्टेज घेणार. आणि चांगला नट असेल तर त्यांनी का नाही घेऊ. पण अशा वेळेला असे एक विराजसारखे एखादे असतात की जे नाटक करतात, ज्या नाटकावर प्रेम आहे. तर मला क्विज होतो 7-8 महिने मी स्ट्रगल करतो, कोणाला घेऊ. म्हणजे डेट्स पण मॅच होणं, त्याच्या सिनेमाच्या डेट्स मॅच करणं. मी कंटाळलेलो, म्हणजे आय हॅड कम टू अ पॉईंट नको आपण पुढच्या वर्षी बघू. आणि सडनली मला एक उर्मिला भेटली एका नाटकाला. म्हटलं काय करते, नाटक करशील? हो. विराजच काहीतरी सिनेमा ऐकवलं, नाटक करशील? हो. तर मी, माझा आवडता एक नट आहे आपला गायकवाड विक्रम, त्याला जेव्हा म्हणाला हो. कुणाल मेश्राम हो. तर ही नवीन मुलगी आहे, ती इतकी गोड आहे मुलगी, ती इतकं सुंदर काम करते ती. सो इट वॉज असं विधिलिखित हे नाटक आत्ता होणं. त्यामुळे 6 महिन्यापासून मी स्ट्रगल करत होतो असं मोड बांधायला. ती अशी ओव्हरनाईट बांधली गेली. एक प्रेक्षकांना आव्हान करा आव्हान नाटकाला येण्यासाठी. प्रेक्षक नाही, मी इट इज, जेव्हा तुम्ही आव्हान करता प्रेक्षकांना यायला, तर इट इज इन्सल्टिंग देअर इंटेलिजन्स. मला कायम वाटतं की आपला प्रेक्षक खूपच सुज्ञ आहे, त्यांना आव्हान करायची गरज नाही. नाटक चांगलं असेल तर ते येतील पण, आणि ते 10 जणांना सांगतील पण. माझं नाटक नाही आवडलं तर ते येणार नाही, त्यामुळे त्यांना सांगून मी येणार नाही त्या नाटकाला. आणि दे आर ॲब्सोल्युटली अ व्हेरी व्हेरी इंटेलिजंट ऑडियन्स. त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला आवडलं नाटक तर लोकांना सांगा, आवडलं नाही तर तरीसंही सांगा की काय चुकलं. धन्यवाद सर, खूप गप्पा मारून खूप मजा आली आणि आम्ही खूप वाट बघतोय नाटकाची 6 एप्रिलची. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.